त्याच्यामध्ये आपण काय बघितलं तर पहिल्या ज्या भूमिका आहेत तीन, या भूमिका कशाच्या आहेत तर त्या अवस्था ज्या सांगितलेल्या आहेत जागृत, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरीय, याच्यापैकी जागृत अवस्थेमध्ये तीन भूमिका येतात. त्यानंतर जी स्वप्न भूमिका आहे ती इथे चौथी म्हणून सांगितली, बरोबर. तर या संबंधित आपण बघत होतो. पाचवी भूमिका सुद्धा आपण आलेलो आहोत पाचव्या भूमिकेपर्यंत. सुषुप्त पदा सुषुप्तची भूमिका पंचमी भूमिकामेत्य सुषुप्त पद नामिकाम. सुषुप्त पद ही पाचवी भूमिका आहे. याच्यामध्ये काय होतं तर द्वैत नष्ट होतं आणि तो परब्रह्म तत्व में स्थित हो जाता है असं सांगितलं, बरोबर. आता ही जी पाचवी भूमिका आहे त्यानंतरची सहावी भूमिका, यापर्यंत आपण म्हणजे साधारण 64व्या श्लोकापर्यंत आपण आलेलो, बरोबर. आता 65वा श्लोक बघूया. आता ह्याच्यात त्यांनी काय सांगितलं 64व्या श्लोकामध्ये की जरी तो बाह्य व्यापारामध्ये रत वाटत असला तरी सुद्धा तो म्हणजे आतून पूर्ण शून्य झालेला असतो, आतून शांत झालेला असतो. अंतर्मुख वृत्तीने राहत असतो. आता 65वा श्लोक बघूया. कुर्वन्न अभ्यासम एतस्यां भूमिकायां विवासनः षष्टिम तुर्याभिधामन्यां क्रमती भूमिका. इथे श्लोक लिहिताना थोडी चूक झालेली आहे. षष्टी तुर्याभी पाहिजे, ते तुयारभीर झालंय. तुर्याभी पाहिजे, यावर रफार पाहिजे. इस भूमिका में वासना शून्य हो अभ्यास करता हुआ पुरुष क्रमशः तुर्या नाम की अन्य छठी भूमिका में चला जाता है. आता ही जी निद्रालू आणि म्हणजे स्वतःमध्ये रत असलेला जो माणूस असतो तो काय करत असतो तर आतमध्ये अंतर्मुख होऊन अभ्यास करत असतो, स्वतःचा शोध कंटिन्युअस चालू ठेवतो. आणि हा जो वासनाशून्य होतो तो त्याचा अभ्यास क्रमशः वाढत गेला की तुर्यगा नाम 6व्या भूमिकेमध्ये पोचतो. यत्र नासन्न तद्रूपो नाहम न अपि न अहंकृतिः केवलम क्षीणमन नमास्ते द्वैत ऐक्य निर्गतः. जहां पर न तो सत, न असत, न अहंकार और न अहंकार का अभाव रहता है, किंतु क्षीण मनन होने के कारण यानी निर्विकल्प होने के कारण योगी केवल द्वैत और अद्वैत से शून्य ही रहता है. आता इथे निर्विकल्प समाधी विषयी ते बोलत आहे. तुर्यग अवस्थामध्ये तो पोचलेला आहे. त्यामुळे त्याच्या पुढे संपूर्ण वृत्ती ह्या क्षीण होता आणि कुठलंही मनन होत नाही. क्षीण मनन होने के कारण यानी निर्विकल्प होने के कारण योगी केवल अद्वैत और अद्वैत से शून्य ही रहता है. द्वैत आणि अद्वैताच्या पलीकडची अवस्था अशी त्याची होते. निर्ग्रंथी ही शांत संदेहो जीवन मुक्तो. आला बघा शब्द, जीवन मुक्तो विभावनः अनिर्वाणो अपि निर्वाणम निर्वाण चित्रदीप इव स्थितः. अहंकार रूप गाठ के विच्छिन्न हो जाने से उस योगी के सभी संदेह नष्ट हो जाते हैं. निर्ग्रंथी ही अहंकार नावाची जी गोष्ट आहे ती त्याच्यामधलं विच्छिन्न होऊन जाते, निर्ग्रंथी नष्ट होते. त्याच्यामुळे उस योगी के सभी संदेह नष्ट हो जाते हैं
और वासनाओं से शून्य जीवन मुक्त वह योगी निर्वाण को न प्राप्त हुआ भी, म्हणजे काय, तर देह धारण केलेला असतोच आणि देह धारण केलेला असताना सुद्धा अहंकार नष्ट झाल्यामुळे किंवा वासना नष्ट झाल्यामुळे अहंकार और वासनाओं के शून्य होने के कारण निर्वाण को प्राप्त हुआ चित्रलिखित प्रदीप की तरह स्थित रहता है. म्हणजे शांत ज्योतीप्रमाणे त्याची अ, एक सुरात समाधी लागते. असा तो स्थिर होतो आणि ह्या जीवनमुक्त ची अवस्था असते. म्हणजे काय असतं तर सशरीर तो आहे. सशरीर असूनही अंतर्मुखी झालेला आहे आणि आतून शांत झालेला आहे. निर्वात किंवा अ, जिथे वारा वाहत नाहीये अशा ठिकाणी शांत जसा दीप जळत राहतो त्याप्रमाणे त्याचं चित्त हे अखंड तेवत राहतं. अशा पद्धतीत तो स्थित होतो. अंतःशून्यो बहिःशून्य शून्य कुंभ इवांबरे अंतःपूर्णो बहिःपूर्ण पूर्ण कुंभ इवार्णवे. ही कुंभाची संकल्पना ह्याच श्लोकाच्या आधारित श्लोक आपल्याला हठयोगाच्या ग्रंथांमध्ये सुद्धा बघायला मिळतो. घटस्थ योग म्हणजे आपला घेरंड संहिता याच्यामध्ये याचं व्यवस्थित जसंच्या तसं वर्णन इथूनच उचललेलं असावं इथपर्यंत हा श्लोक जसंच्या तसा आहे. जीवन मुक्त यह योगी जड़ जगत के स्वभाव से बाहर और भीतर से शून्य आकाश में शून्य घट की तरह स्थित रहता है तथा आनंद परिपूर्ण स्वभाव होने के कारण बाहर और भीतर से पूर्ण होकर सागर में परिपूर्ण घट के समान स्थित रहता है. आता जेव्हा आपण घडा समुद्रात टाकू त्यावेळेस त्या घड्यामध्ये पाणी भरेलच आणि बाहेर सुद्धा त्याच्या पाणीच असेल. बरोबर आहे. याचाच अर्थ काय आहे? अखंड एक रस ब्रह्म या स्थितीमध्ये तो पूर्ण डुबलेला आहे. आतमध्ये जेव्हा वारा आहे, बाहेर जेव्हा वारा आहे आणि दोन्ही सारखेच आहेत. आतलं आकाश आणि बाहेरचं आकाश हे सुद्धा सारखंच आहे. ही संकल्पना इथे त्या योगामध्ये प्रत्यक्षात उतरते. त्यामुळे तो जीवनमुक्त झालेला आहे. किंचित देवैष संपन्नम तथ वैश न किंचन षष्ट्यां भूम्या असौ स्थित्वा सप्तमीं भूमिम आपनुयात्. उसके अद्वितीय रूप की संसार दशा में कभी प्रसिद्ध न होने से वह किसी उत्तम आश्चर्यमय अपूर्व रूप से संपन्न रहता है अथवा वास्तविक दृष्टि से तो वह किसी भी रूप से कुछ भी संपन्न न हुआ रहता है. छठी भूमिका में स्थित होकर वह योगी सातवीं भूमिका में पहुंचता है. आता इथे उसके अद्वितीय रूप की म्हणजे कोणाच्या? ब्रह्माच्या. ब्रह्मस्वरूपच सर्वांमध्ये अस्तित्वात आहे. कुंभाच्या आत बाहेर आतून बाहेरून तो पूर्णपणे ब्रह्ममय झालेला आहे. अशा स्थितीमध्ये आहे. तर तो कधीही ते प्रकट करत नाही. जीवनमुक्त आहे तो. तरी सुद्धा त्याला ते प्रकट करता येणंही शक्य नसतं कारण ते इंद्रियगम्य किंवा बोलून वाणीनं सांगण्यासारखं ही अवस्था नाही आहे. त्यामुळे बाहेरून बोलूनही तो प्रगट करू शकत नाही, सांगू शकत नाही अशी अवस्थेत तो असतो आणि या स्थितीमध्ये 7वी भूमिकेमध्ये तो पोहोचतो. आता ही 7वी अवस्था काय आहे? तर विदेह मुक्तता तुक्ता सप्तमी योग भूमिका अगम्या वचसां शांता सा सीमा भवभूमिषु. ही 7वी भूमिका आहे. ही विदेह मुक्तता ही भूमिका आहे. 7वीं योग भूमिका विदेह मुक्तता कही गई है. वह शांत स्वरूप वाणी की अगम्य और संसार की भूमियों की सीमा है. संसार की भूमियों की सीमा है. कैश्चित् सा शिवम इत्युक्ता कैश्चित्
ब्रह्म इत्यु उदाहरत् कैश्चित् प्रकृति पुंभाव विवेक इति भाविता अन्यैर अपि अन्यथा नाना भेदैर आत्मविकल्पितैः नित्यम अव्यपदेश अपि कथश्चित उपदिश्यते. कई लोग उसे शिव कहते हैं. आता इथे शिवाची परिभाषा त्यांनी सांगितली बघा. ही जी अवस्था आहे कुठली विदेहमुक्त विदेहमुक्तता याच अवस्थेला त्यांनी शिव असं म्हटलेलं आहे. आज बऱ्यापैकी उद्याच आहे आपली शिवरात्र, बरोबर ना. शिवाचा अर्थ काय आहे तर विदेहमुक्त. शिवाचा अर्थ विदेहमुक्त असा आहे. कोई लोग उसे ब्रह्म कहते हैं. काही माणसं त्याला ब्रह्म म्हणतात. और कोई लोग म्हणजेच कोण वेदांती जे आहेत ते काय म्हणणार ब्रह्म म्हणणार. त्याच्यानंतर शैव लोक जे आहेत ते काय म्हणणार शिव. त्यानंतर सांख्य आणि योग लोक हे जे आहेत ते प्रकृती से पुरुष का विवेक कहते हैं. प्रकृती पुरुष यांच्यामधलं फरक जाणवणे हे विवेक झाला असं म्हणतात. इस तरह भिन्न भिन्न लोगों ने अपनी बुद्धि के अनुसार कल्पित रूपों से सप्तम भूमिका की भावना की है. प्रत्येकानं वेगवेगळी रूपात ही भावना केलेली आहे. यद्यपि यह भूमिका सर्वथा उपदेश योग्य नहीं है तथापि किसी तरह उसका उपदेश किया जाता है. जरी ही भूमिका सांगण्यायोग्य नसली म्हणजे काय तर वाणी इथे खुंटते, वाणीनं वर्णन करता येऊ शकत नाही अशी जरी भूमिका असली तरी सुद्धा याचं मी वर्णन करून तुम्हाला सांगतो असं पुढे सांगतायत. आता सातही भूमिका आपल्या झाल्या. ओके. आता सप्तैता भूमिका हा प्रोक्ता मया तव रघु द्वह असाम अभ्यास योगेन न दुखम अनुभूयते. हे श्री रामचंद्र, ये सातों भूमिकाएं मैंने आपसे कह दी. उनके अभ्यास योग से मनुष्य दुःख का अनुभव नहीं करता. म्हणजेच दुःखापासून परावृत्त होण्याचा मार्ग या सात भूमिकेद्वारा मी सांगितला आहे. आणि या सात भूमिका जो प्राप्त करतो तो काय होतो दुःखापासून पूर्ण निवृत्ती होते म्हणजेच तो मुक्त होतो. अस्त्यत्यंत मदोन्मत्ता मृदुमंथरचारिणी करिणी विग्रह व्यग्रा महादशन शंसिनी सा चेन्नी हन्यते नूनम अनंतानर्थकारिणी तदेतासु समग्रासु भूमिकासु नरोजयी. धीरे धीरे खूब झूम झूम कर चलने वाली अत्यंत मदोन्मत्त लड़ाई करने में सदा तत्पर अपने बड़े बड़े दांतों से प्रख्याति को प्राप्त कर चुकी तथा अत्यंत अनर्थ को पैदा करने वाली एक हाथिनी है. यदि वह किसी तरह मार दी जाती है तो इन समस्त भूमिकाओं में मनुष्य विजयी बन सकता है. आता यांनी काय केलं तर मनुष्याला या अवस्था किंवा भूमिका जर आपल्याला प्राप्त करायच्या असतील तर स्वतःतले काही गोष्टी ह्या मारून टाकाव्या लागतील. म्हणजेच अहंकार जसा त्यानं पुष्ट करत आयुष्य व्यतीत केलं, हळूहळू अहंकार पुष्ट करत आपण आयुष्य व्यतीत केलेलं असतं. आणि त्याच्यामुळे ही मदोन्मत्त हत्तीण असं त्याला काय केलं वर्णन केलं. अशा पद्धतीनं ही तयार झालेली आहे. कशी तर धीरे धीरे खूब झूमकर चलने वाली अत्यंत मदोन्मत्त लड़ाई करने में सदा तत्पर अपने बड़े बड़े दांतों से प्रख्याति को प्राप्त कर चुकी तथा अत्यंत अनर्थ को पैदा करने वाली एक हाथिनी है. यदि वह किसी तरह मार दी जाए
तो इन समस्त भूमिकाओं में मनुष्य विजयी बन सकता है. आता इथे पहिल्यांदी बघा, उत्तम वैराग्य होने पर ही भूमिकाओं में प्रवेश होता है, अन्यथा नहीं. इसका मदोन्मत्त हाथिनी की आख्यायिका के बहाने वर्णन करते हैं. मदोन्मत्त अ, हाथिनी ही कधीपर्यंत आहे, जोपर्यंत वैराग्य प्राप्त झालेलं नाही. त्याच्या आधी तो काय आहे, मी म्हणजे कोण, किंवा स्वतःलाच काय पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, अशा पद्धतीत तो असतो. आणि जेव्हा वैराग्य प्राप्त होतं तेव्हा ह्या हत्तीणीचा वध होतो. परंतु इथे सांगण्याचा उद्देश काय आहे, तर बलाढ्य, लढाई करणाऱ्याला उत्सुक, मदोन्मत्त अशा पद्धतीने त्याचं वर्णन केलेलं आहे. विक्राळ दात आहेत तिचे, अशी मदोन्मत्त हत्तीण. करिणी मदमत्तासा यावन्न विजितौ जसा को नाम सुभटस्तावत संपत्सरम संपत्समर भूमिषु. वह मदोन्मत्त हाथिनी जब तक पराक्रम से जीत नहीं ली जाती, तब तक कौन ऐसा वीर है जो उसके आक्रांत क्षुद्र सांसारिक समस्त संपत्ति रूपी समर भूमियों में प्रवेश करने के लिए भी समर्थ हो सकता है. या मदोन्मत्त हत्तीणीला जोपर्यंत जिंकून घेतलं जात नाही, तोपर्यंत हा जो उससे आक्रांत, या हत्तीणीमुळे आक्रांत क्षुद्र सांसारिक संपत्ति रूपी समरभूमियों में प्रवेश करने के लिए भी समर्थ हो सकता है. आतमध्ये जायला सुद्धा ह्या भूमिका प्राप्त करण्याची गोष्ट सोडूनच द्या, परंतु तो जोपर्यंत कशामध्ये आहे, प्रवृत्तीमध्ये आहे मनुष्य, म्हणजेच कशामध्ये आहे, या हत्तीणीच्या मदामध्ये, अवस्थामध्ये, तोपर्यंत तो निवृत्तीकडे प्रवेशित होऊ शकत नाही. श्रीराम उवाच कासव प्रमत्ताकारिणी कांचता रणभूमयः कथम निहन्यते चैषा क्व रमते चिरम. श्री रामचंद्र ने कहा, हे भगवान, वह कौन प्रमत्त हाथिनी है, वे समर भूमिया कौन है, कैसे यह मारी जाती है, तथा कहाँ यह चिरकाल तक भ्रमण करती है, या हत्तीणीविषयी सगळंच मला तुम्ही सांगा. आता बघा, हे प्रश्न लक्षात ठेवा आणि त्यानुसार उत्तर लिहायला शिका. ह्याच्यात प्रश्न येतो, मदोन्मत्त हत्तीण असा शब्द येतो, प्रश्न येतो. तर त्याच्याविषयी हे जे प्रश्न आहेत, या पद्धतीनं आपण उत्तर लिहायची. ठीक आहे. मदोन्मत्त हत्तीण म्हणजे कोण हे पहिलं लिहायचं. त्यानंतर समरभूमिया कुठली आहेत, त्याच्यानंतर ती कशी मारली जाते, आणि ती कशी काय चिरकाल तक रमण करते, म्हणजे कशी काय चिरकाळ आपल्यामध्ये राहते. रामेच्छा नामकारिणी रामे इच्छा नामकारिणी इदम मे अस्तु अस्तित्व रूपिणी कानने शरीर कानने मत्ता विविध उल्लासकारिणी. हे श्री राम, मुझे यह मिल जाए ऐसी जो इच्छा है, उसी का नाम हाथिनी है. म्हणजे मला ही गोष्ट पाहिजे, मला हे मिळावं, अशी जो आकांक्षा करतो आहे, याचंच नाव काय आहे, हत्तीण आहे. वह शरीर रूपी जंगल में रहती है. कुठे राहते, शरीर रूपी जंगलातच राहते. और मत्त होकर अनेक तरह के शोक मोह आदि उल्लासों को पैदा करने में तत्पर रहती है. शरीरातच राहून ती अनेक तऱ्हेच्या काय करते, शोक आणि मोहांना एकत्र करते. मत्तेंद्रियो अग्रकलभा रसनाकलभाषिणी मनोगहन सल्लीना कर्मदत्त कर्मदंतद्वयान्विता. मत वाले इंद्रियों के समूह ही
हा, आता काय करा, तुम्हाला जसं जमतं मॅडम, तसं एक हत्तीणीचं चित्र काढा. म्हणजे फक्त चेहऱ्याचं चित्र काढा. जसं जमतं तसं. त्याला एक सोंड काढा आणि एक दात काढा. एका बाजूनं चित्र काढा. डोळे काढा, कान काढा. आता त्याच्या प्रत्येक अवयवाचं इथे वर्णन केलेलं आहे. मतवाले इंद्रियों के समूह ही इसके उग्र प्रकृति के बच्चे हैं. आता किंवा छोट्या ह्याच्यात जे जे नाही आहे तिथे ते लिहून घ्या. मतवाले इंद्रियों के समूह ही म्हणजे काय, तर आपल्याला जी इंद्रिय दिलेली आहेत ती इंद्रिय काय होतात, आपापल्या विषयांकडे आकृष्ट असतात. मला चांगलंच बघायला हवं, मला चांगलंच ऐकायला हवं, चांगलंच खायला हवं, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. या गोष्टींमध्ये मनुष्य सतत रत असतो. यालाच काय म्हटलेलं आहे, मतवाली इंद्रिय. उग्र प्रकृती उसके बच्चे हैं. हे तिचे लहान काय हत्तीचे काय म्हणत असतील ते बछडे, छोटे छोटे पिल्ल, हत्तीची पिल्ल. वह जीभ से मनोहर भाषण करती है. आता तोंड काढलं असाल त्याच्यात जीभ दाखवा आणि जिभेला सांगा काय मनोहर भाषण करती है यहां से. फिर शुभाशुभ कर्मरूपी दो दातों से. शुभ आणि अशुभ कर्म हे त्याचे दात आहे. वह मनरूपी गहन स्थान में लीन रहती है. हिचं स्थान कुठे आहे, तर मनरूपी गहन स्थान. मनात ही काय असते, अस्तित्वात असते. मदो अस्या वासना व्यूह सर्वतः प्रसरत वपुः संसार दृष्टयो राम तस्याः समरभूमयः. चारों ओर दूर तक फैल रहे शरीर से युक्त वासनाओं का समूह ही इस हाथिनी का मद है. म्हणजे शरीरामध्ये जे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आहेत ती सुद्धा वासनामध्ये रत असणे हाच तिचा मद आहे. हाच तिचा मद आहे. आणि हे श्रीरामजी, संसार दृष्टिया इसकी समरभूमिया है. संसारातली जी दृष्टी म्हणजे डोळ्याला हे काढा, काय म्हणा, युद्धभूमी, समरभूमी. आता इथे दृष्टी हे प्रतीक आहे, म्हणजे डोळे हे प्रतीक आहे दृष्टी असं. परंतु संसार दृष्टी म्हणजे संसाराप्रती आपली असलेली दृष्टी म्हणजे काय, तर माझं, मला माझ्यासाठी असं म्हणत राहून गोष्टी एकत्र करण्याची वृत्ती. संसारातल्याच गोष्टी महान आहेत, त्यापासूनच फक्त आपल्याला सुख प्राप्त होऊ शकतं, अशा पद्धतीची सतत विचार करण्याची प्रवृत्ती ही संसाराबाबतची दृष्टी आहे. ही दृष्टी ही तिची काय आहे, युद्धभूमी आहे. भूयो यत्र अनुभवती नरो जय पराजयौ इच्छा नागी निहंती एषा कृपणान जीव संचयान. जहां पर पुरुष बार बार जय और पराजय का अनुभव करता है, यह इच्छा नाम वाली हाथिनी कृपण प्राणी समूहों को मारती है. आता इथे द्वंद्वाचा अनुभव ही गोष्ट सांगितली. आता हिचा जो मद आहे किंवा ही कुठे राहते, तर मनात राहते. आणि संसाराप्रती तिची जी दृष्टी आहे त्यामुळे युद्धभूमीप्रमाणे सतत आयुष्य तिचं चालू असतं. आणि त्याच्यामध्ये सतत काय होत राहतं, जय पराजय रूपी अनुभव करत राहतो मनुष्य. आणि यह इच्छा नाम वाली हाथिनी कृपण प्राणी समूहों को मारती है. जे काय असतील, बलाने कमी असतील असे प्राणी जे आहे त्यांना मारते. आणि ही याचं नाव पण दिलं त्यांनी, इच्छा नामवाली हाथिनी, इच्छा नागी असं त्यांनी त्याला म्हटलं. वासनेह्य मनश्चित्तम संकल्पो भावनम स्पृहा इत्यादी निव हो
नामना अस्या स्तु आशय कोशगः. काय काय? वासना, इहा मन, चित्त, संकल्प, भावना और स्पृहा इत्यादि इसके नामों का समूह है. एवढी सगळी ह्या हत्तीणीची नावं आहेत फक्त. काय काय आहेत? वासना, इहा, मन हे सुद्धा मनरूपी हत्तीण, मन, पुढे चित्त, त्यानंतर संकल्प, भावना आणि स्पृहा इत्यादि इसके नामों का समूह है. यह समूह चित्त रूपी कोश के अंदर रहता है. हे सगळे चित्तातच राहतात या सगळ्या गोष्टी. या खूप वेगवेगळ्या नावाने आपण तिला बोलवू शकतो. खूप छान वर्णन केलंय. हो. धैर्य नामना वरास्त्रेण अवहेलया नागीं सर्वात्मिकाम एताम इच्छाम सर्वात्मना जयेत. अन्य सभी अस्त्रों का तिरस्कार का धैर्यात्मक सर्वश्रेष्ठ अस्त्र से बहुत दूर तक फैली हुई तथा संपूर्ण विषयों के साथ तादात्म भाव को प्राप्त हुई इस इच्छा रूपी हाथिनी को सब तरह से जीत लेना चाहिए. आता इथे शस्त्र कुठलं? तर धैर्य नाम. हिला मारण्यासाठी कुठल्या शस्त्राचा वापर करायचा? धैर्य या शस्त्राचा फक्त वापर करता येऊ शकतो. बाकी कुठल्याही शस्त्राचा तिरस्कार करा असं सांगितलंय. बाकी कुठलंही शस्त्र इथे चालणार नाही. तर धैर्य नामक सर्वश्रेष्ठ अस्त्र वापरून खूप दूरवर फैली हुई म्हणजे खूप मोठी अशी ही संपूर्ण विषयों के साथ तादात्म भाव को प्राप्त हुई इच्छारूपी हाथिनीला काय केलं पाहिजे? जिंकून घेतलं पाहिजे. यावद यावद अस्ति इदम इत्येव इयम अंतर्विजृंभते तावद उग्रा कुसंसारम महाविष विसूचिका. यह वस्तु मुझे इस तरह प्राप्त हो जाए, यह इच्छा जब अंतःकरण के भीतर विकसित रहती है तभी तक यह भयंकर महाभयंकर कुत्सित संसार रूपी महाविष से उत्पन्न महामारी बनी रहती है. जोपर्यंत आपल्यामध्ये ही भावना आहे की ही वस्तू मला मिळाली पाहिजे तोपर्यंत ही महाभयंकर कुत्सित आणि महाविष असणारी महामारी ही तुमच्या बरोबर राहणारच आहे. इथे तिला महामारी हा शब्द सुद्धा वापरला, महाविष हा शब्द वापरला, महाभयंकर कुत्सित हे शब्द सुद्धा आले. एतानेव संसार इदम इदम अस्ति इति यन्मनः अस्य तूपशमो मोक्ष इति एवं ज्ञान संग्रह. यह मुझे मिल जाए, यह जो संकल्प है बस इतना ही संसार है तथा इसका शांत हो जाना ही मोक्ष है. यही ज्ञानोपदेश संग्रह है. इतक्या सोप्या भाषेत त्यांनी सांगितलं. म्हणजेच काय? तर मनामध्ये ज्या वृत्ती निर्माण होत आहेत त्या संसाराप्रती आकृष्ट झाल्यामुळेच आहेत. त्यांचा आपल्याला नाश करायला लागेल. यह मुझे मिल जाए ही जो भावना आहे ती भावना जेव्हा पूर्णपणे शांत होईल तेव्हाच मोक्ष प्राप्त होईल. हा ज्ञान संग्रह हा ज्ञानाचा मोठा साठा आहे आणि तो मी तुम्हाला इथे सांगितला आहे असं कोण सांगता आहेत? वशिष्ठ. प्रसादकारिणी स्वच्छा
निरीक्षे विमलाकृतौ तैलबिंदुर इव आदर्शे विश्राम्यति उपदेश वाक। तृष्णारूपी संसार का ही मोक्ष भूमिका के उदय में हेतु होने से मोक्ष है। भूमिकाओं के उदय में वैराग्य कारण कैसे है इसको दिखलाते हैं। वैराग्य कशा पद्धतीत भूमिकांमध्ये आपल्याला घेऊन जातं हे आता सांगणार आहेत मोक्षापर्यंत नेण्यासाठी। तर प्रसादकारिणी स्वच्छा निरीच्छे विमलाकृतौ तैलबिंदु इव आदर्शे विश्राम्यति उपदेशवाक। राग आदि पुरुषों के अपराध से मलिन हुए मन में, राग द्वेष वगैरे जे षड्रिपू आहेत त्यांच्यानं काय होतं, मन कलुषित होतं। या मनामध्ये श्रुतियों के अनुकूल आचार्य आदि का उपदेश म्हणजेच वेदात जे सांगितलेलं आहे त्यांचं कथन जेव्हा आपण एखाद्या आचार्याच्या तोंडून ऐकतो तेव्हा कमल के पत्तों के ऊपर जलबिंदु की तरह तनिक भी नहीं जमता, लेकिन वैराग्य आदि म्हणजे काय होतं, तर कमळाच्या पाण्याप्रमाणे जेव्हा आता एखादा मनुष्य यह मुझे मिल जाए या भूमिकेमध्ये आहे म्हणजेच काय, मदोन्मत्त हत्तीणीच्या स्वरूपात आहे। म्हणजेच कुठल्या, तर पहिल्या ज्या दोन गोष्टी सांगितल्या, एक म्हणजे पहिल्याच दोन गोष्टी सांगितल्या ना, पहिल्या एकदम सुरुवातीला मनुष्याचे दोन प्रकार असतात, एक असतात प्रवृत्त आणि एक असतात निवृत्त। जो प्रवृत्त आहे तो संसारात रत आहे, बरोबर। म्हणजेच काय, तर मला हे पाहिजे हे त्याच्या मनात सतत आहे, बरोबर। म्हणजेच काय, तर राग आदी हे जे काही अपराध आहेत हे सर्व त्याच्या मनामध्ये सतत आहेत। अशा मनुष्याला जर समजा एखादा श्रुती उपदेश करणारा मनुष्य भेटला आणि त्यानं त्याला चार गोष्टी सांगितल्या, तर त्याचं मन कसं असतं, तर कमळाच्या पानाप्रमाणे असतं। त्याच्यावर जरी बिंदू पडले, दवबिंदू, तरी ते घरंगळून खाली पडतात। हे कोणाचं मन असतं, तर कोणाचं, प्रवृत्तीवाल्याचं, संसारात रत असणाऱ्या माणसाचं, कमळाप्रमाणे। लेकिन वैराग्य आदि साधनों से संपन्न इच्छा रहित विमल आकृति वाले पुरुष में स्वयं निर्मल, अतः दूसरे का चित्त प्रसन्न करने में कारण रूप गुरुपदेश वाक्य दर्पण में तैल बिंदु की तरह संक्रांत हो जाता है, खूब जम जाता है। जेव्हा मनुष्य वैराग्य समजून घेतो, म्हणजेच काय करतो, तर मला हे पाहिजे इत्यादी राग द्वेषादी गोष्टींना बाजूला करून संसारापासून निवृत्त होण्याची इच्छा व्यक्त करतो किंवा त्याच्यामध्ये हा वैराग्याचा भाव जागृत होतो, अशा वेळी जर त्याला एखादा श्रुती, श्रुती म्हणजे वेद, वेदक वेदाचं जे ज्ञान आहे ते सांगणारा आचार्य भेटला, तर त्याचं वचन हे कशा प्रकारे त्याच्यावर काम करतं, तर जसं आरशावर एखादा तेलाचा बिंदू टाकला तर तो दिसायला लागतो, तो कधीही लपत नाही, बरोबर। किंवा तो थोड्याच वेळामध्ये संक्रांत म्हणजे व्यापतो, त्या आरशाला व्यापून टाकतो, तशा पद्धतीत तो काम करतो। म्हणजे हा उपदेश, गुरुनं केलेला उपदेश हा त्याच्या वर परिणाम करणारा होतो, परंतु आधीच्या व्यक्तीवर परिणाम करत नाही। जो व्यक्ती संसारात रत आहे त्याच्यावर परिणाम होत नाही। असंवेदन मात्रेण नोदेतिच्छा भवांकुरः मना गभ्यु मना मना अभ्युदिते वेच्छा, मनात अभ्युदिते ही इव इच्छा, ओके, छेत्तव्या अनर्थकारिणी।
संवेदनशास्त्रेण विषये विषयस्य अंकुरावली इच्छाविच्छुरितो जीवो विजहाति न दीनताम। राग आदि की उत्पत्ति न होने में तथा उत्पन्न हुए आदि के छेदन में उपाय बतलाते हैं। एकमात्र विषयों की स्मृति का परित्याग कर देने से इच्छा रूपी संसार का अंकुर उत्पन्न नहीं होता। विषयों की स्मृती का परित्याग हे याचं सोल्युशन सांगितलेलं आहे, ज्याच्यामुळे काय उत्पन्न होणार नाही, संसाराचा अंकुर। त्यांचं म्हणणं काय आहे, तर जे मन परिभ्रमण करत आहे त्या परिभ्रमणामुळेच संसाराची उत्पत्ती झालेली आहे। म्हणजेच काय, तर मनामध्ये येणारे जे विचार आहेत त्या विचारांद्वारे फक्त संसाराचं उत्पत्ती होते, अंकुर उत्पन्न होतात, इच्छारूपी जे अंकुर आहेत ते। तर ही जी इच्छा आहे त्या विषय म्हणजेच काय, जे आपल्याला ज्ञानेंद्रियातर्फे विषय मिळत राहतात त्यांच्याच प्रती आपलं मन सतत धावत राहतं। चांगल्या गोष्टींचं आकर्षण आणि नको असलेल्या गोष्टींविषयीचं राग, अशा पद्धतीनं आपण सतत अंकुर उत्पन्न करून हे संसार उत्पन्न करत असतो, इच्छा व्यक्त करून। तर याचा परित्याग केल्याने फक्त संसार उत्पन्न होणे थांबेल। विष वृक्ष के अंकुरों की पंखी जैसी अनेक तरह का अनर्थ पैदा करने वाली इस इच्छा को तनिक भी बढ़ते ही विषयों के विस्मरण रूप शस्त्र से काट देना चाहिए। आता इथे त्यांनी काय सांगितलं, तर विषयांना कापणे म्हणजेच काय करायला लागेल, प्रत्याहार। विषयांना थांबवावं लागेल। थांबवायचं म्हणजे काय करायचं, प्रत्याहार करायचा। तर हे थांबवायला लागेल। विस्मरण रूप शस्त्र से काट देना चाहिए। इच्छा से व्याप्त हुआ जीव अपने अभिलाषित अर्थ की सिद्धि के लिए दीनता को कभी नहीं छोड़ सकता। इच्छा से व्याप्त हुआ जीव, जो व्यक्ती काय आहे, संसारात रत आहे, जो सतत काय करतो आहे, कामना कामना, मेरे को ये चाहिए, मेरे को वो चाहिए, अशा पद्धतीमध्ये जो जगत आहे, तो व्यक्ती आपल्या अभिलाषित अर्थाची सिद्धी, दीनता को कभी नहीं छोड़ सकता, अशी जी सिद्धी मिळवायची आहे ती मिळवू शकत नाही या आपल्या दीनतेमुळे। आलं का लक्षात? काय दीनता आहे त्याची, तर तो विषयांना सोडू शकत नाही। जोपर्यंत तो विषयामध्ये रत आहे तोपर्यंत तो सिद्धी मिळवू शकत नाही। पुढे, स्वसंवेदन यत्नस्तु तूष्णीम एव अंतरासनम अवधानम विनिर्मुक्तम सुप्तम शवशतम यथा। सुंदर असंवेदन में यानी उत्तम रूप से विषयों का स्मरण न होने में श्रेष्ठ प्रयत्न यही है कि चित्त अपने भीतर समस्त व्यापारों से निर्मुक्त होकर अवधान शून्य सोए हुए सैकड़ों मृतकों की तरह बैठा रहे। ज्याप्रमाणे मृत लोक हे कुठलीही हालचाल करत नाहीत, त्याप्रमाणे काय करायला लागेल, तर सुंदर असंवेदन स्थिती आणावी लागेल। कुठलेही संवेदना आपल्याला हलवू शकत नाही अशी आपली मनाची अवस्था तयार करावी लागेल। असंवेदन में यानी उत्तम रूप से विषयों का स्मरण न होने में श्रेष्ठ प्रयत्न यही है कि चित्त अपने भीतर समस्त व्यापारों से निर्मुक्त होकर अवधान शून्य सोए हुए सैकड़ों मृतकों की तरह बैठा रहे। म्हणजेच स्वतःच्या चित्तवृत्तींना काय करावं लागेल, निरुद्ध करावं लागेल। सिंपल भाषेत चित्तामध्ये उठणाऱ्या सर्व संवेदना नष्ट कराव्या लागतील, असंवेदनशील करावं लागेल चित्ताला। ताम प्रत्याहार बडिश येन इच्छात्मसी इच्छा मत्सिम
नियच्छत, हे श्री राम जी, अनर्थ पैदा करने वाली इस इच्छा रूप मछली को आप सब लोग प्रत्याहार रूपी बंसी में फंसाकर बांध रखिए। आता चढणीला चढणारे मासे असतात, तर त्यांना पकडण्यासाठी बांस का एक बनाते हैं, फांसी को पता रहेगा, ट्रॅप। मासे पकडण्यासाठी पाटील मॅडम एक ट्रॅप बनवतात मासे पकडण्यासाठी, आणि ते कशानं फिशिंग ट्रॅप. करतात? बांबूच्या, हा, फिशिंग ट्रॅप. बांबूच्या बांबूच्या ह्यानं करतात. आणि तो चढणीचे मासे असतात. म्हणजे काय तर जेव्हा ती नदी वाहायला लागते तेव्हा उलट्या दिशेने मासे वरच्या दिशेने अंडी घालण्यासाठी म्हणून जात असतात, आणि त्यांना पकडण्यासाठी ते ट्रॅप लावतात. आणि त्याच्यामध्ये जो मासा पकडला जातो त्याला काहीच करता येत नाही, तो मरत पण नाही, पण तो तिथून बाहेर पडू शकत नाही, असा ट्रॅप मध्ये तो अडकतो. तर अशा पद्धतीने प्रत्याहार रूपी बंसी के फास में असा प्रत्याहार तुम्ही त्याच्यावर अवलंबावा, ज्याच्यामुळे तो मनाला त्याच्यात आपण इच्छारूपी मछली को ट्रॅप करू शकू आपण. ट्रॅपला बन्सी म्हणतात, ते बंसी, गावाकडे हा, हा, बन्सी म्हणतात त्याला. हम्म. तर ही मछली इच्छारूप मछली आहे, आलं लक्षात? आणि ती पडपडत असते सतत. म्हणजे काय, इकडे जाऊ का, तिकडे जाऊ का, हे करू का, ते करू का, हे मला पाहिजे, ते मला पाहिजे, सतत चालू असतं. तर ही इच्छा जर तुम्हाला थांबवायची असेल तर त्याला प्रत्याहार रूपी ट्रॅप लावला पाहिजे. ओके, पुढे. इदम मे इदम मे स्त्वी इति इदम मे अस्तु इति संवेगम आहुः कल्पनमुत्तमः अर्थस्य अभावनम यत्तत् कल्पना त्याग उच्यते। कल्पनाओं के त्याग से ही मुक्ति होती है। यह आपने पहले अनेक बार कहा है, अब आप इच्छा के त्याग से मुक्ति होती है यह कैसे कहते हैं? यदि ऐसी आशंका की जाए तो उस पर कहते हैं इदम में अस्तु इति इत्यादि से। ठीक है, ह्याच्यात जाऊ नका, त्याच्यावर येऊ आपण. यह मुझे मिल जाए, इस तीव्र इच्छा को ही उत्तम पुरुष कल्पना कहते हैं. हे मला प्राप्त होऊ दे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ही जी तीव्र इच्छा असते तिलाच कल्पना म्हटलेलं आहे. और बाह्य पदार्थों का जो विस्मरण है उसको कल्पना का त्याग कहते हैं. म्हणजेच काय तर विषयांप्रती मन आकृष्ट होऊन सुख इच्छित, सुखाच्या प्राप्तीसाठी विषयांकडे आकृष्ट सतत होत राहिलेला आहे. तर ही जी आहे या कल्पनेचा त्याग जेव्हा होणार तेव्हाच वासना त्याग असं त्याला म्हटलेलं आहे. आता याच अनुषंगाने मागच्या वर्षी आपल्याला जे हे होतं, काय होतं, योग वसिष्ठचा जो काय पार्ट होता त्याच्यामध्ये कशी संवितची उत्पत्ती होते, वासनाओं से संवित की उत्पत्ती, अशा पद्धतीत आपण सगळं बघितलेलं आहे. तिथे मग त्याच्यामध्ये काय आहे, काय सांगितलेलं, तर प्राणामुळे मनाचं काय होतं, भ्रमण चालू होतं आणि वासना उत्पन्न होतात. त्या वासनेच्या उत्पत्तीमुळेच संसाराची उत्पत्ती होते, त्याला संवित असं म्हटलेलं आहे. आणि ही जी वासना किंवा कल्पना यानं याच्या त्यागाने मुक्ती होते असं आधी सांगितलेलं आहे त्यांनी. आणि त्याचं आता पुढे फक्त त्यांनी स्पष्टीकरण दिलं की जर तुम्ही कल्पना त्याग केल्याने मुक्ती होते असं आधी म्हणालेलात, आता तुम्ही म्हणताय की इच्छा सोडून द्या म्हणजे हे होईल, पण त्याला इच्छेलाच काय म्हटलेलं आहे, कल्पना म्हटलेलं आहे असं इथे त्यांनी स्पष्ट केलं. पुढे, स्मरणं विद्धि संकल्पम शिवस्मरणं विदुः तत्र प्राग अनुभूतं च न अनुभूतं च भाव्यते. संकल्प ही संपूर्ण अनर्थों का मूल है. आता एखादी गोष्ट पाहिजे
हा काय आहे? हा संकल्प आहे. आलं लक्षात? तर हा संकल्प हा संपूर्ण अनर्थाचं मूल आहे. यह जो पहले कहा गया है उसका भी यही अभिप्राय है। यह इस आशय से कहते हैं स्मरण इत्यादि से। हे श्री राम जी, संकल्प को ही आप स्मरण समझिए और विस्मरण को तो विद्वान लोग शिव स्वरूप समजते ही है। संकल्पालाच तुम्ही काय म्हणा, स्मरण समजा आणि ज्याला विस्मरण झालं आहे तो काय आहे? शिव स्वरूपच आहे, पहिल्यापासूनच हे स्थित आहे। संकल्प में पहले के अनुभूत पदार्थों की तथा अनुभूत पदार्थों की भी भावना की जाती है। संकल्प म्हणजे काय? तर यानं सुख होणार हे तुम्ही जाणतात आणि तीच गोष्ट मागतात ज्यानं तुम्हाला सुख होणार आहे, बरोबर आहे? त्या अनुषंगाने संकल्प केलेले असतात, यानं सुख होणार हे आपल्याला स्मृतीत माहिती आहे, म्हणून आपण आईस्क्रीम पाहिजे असं म्हणतो, बरोबर आहे? माती पाहिजे असं कोणी म्हणत नाही खायला. मग हा जो संकल्प आहे तो अनुभूत पदार्थांमुळेच आपल्याला ही भावना येत असते। तर त्या संकल्पापासून निवृत्त होणे म्हटल्यानंतर काय होईल? तर माती, सोनं आणि दगड या तिघांचीही काय होईल? एकरूपताच होईल। सर्व गोष्टी ह्या समान दिसायला लागतील। आता ह्याचं हे वर्णन ह्यांनी केलं हा इथे। म्हणजे आपण बाकीच्या ग्रंथामध्ये जरी वाचलं तरी एक्झॅक्ट स्वरूप काय आहे हे कळत नसतं, पण या ग्रंथामध्ये मात्र पूर्ण व्यवस्थित लक्षात येतं की का आपण हे सुखदुःखाची इच्छा करतो, त्या अनुषंगाने आपण गोष्टी आपल्या फिल्टर लावून आपला घेत असतो, परंतु सुखाचा दुःखाचा फिल्टर लावतो आणि त्या गोष्टी आपण पाहिजेत पाहिजेत असं म्हणत असतो सुखवाल्या। तो फिल्टरच काढून टाकला की प्रत्येक गोष्ट सुख आणि दुःख या गोष्टीमध्ये बघायचंच मनुष्य बंद करेल। म्हटल्यानंतर त्याला सर्व गोष्टी समान वाटायला लागतील। अनुभूताम न अनुभूताम स्मृतिम विस्मृत्य काष्ठवत सर्वम एव आशु विस्मृत्य गूढस्तिष्ठ महामतिः। अनुभूत किंवा अननुभूत म्हणजेच न अनुभवलेल्या सर्व प्रकारच्या स्मृती शीघ्र विस्मरण होते आणि काष्ठ म्हणजे लाकडाप्रमाणे मूढ एवं महामती होकर स्थित रहिए। या अनुभवलेल्या स्मृती अनुभवातल्या आहेत त्या स्मृतींविषयी आणि ज्या अनुभवलेल्या नाहीत अशा स्मृती सुद्धा काय करा? तर शीघ्र विस्मरण अशा गोष्टी सर्व बंद करा आणि काय करा? तर स्वतःचं शरीर हे काष्ठाप्रमाणे लाकडाप्रमाणे एक म्हणजे स्थिर करा एका ठिकाणी आणि कुठल्याही गोष्टीचं चिंतन करू नका। मूढ एवं महामती होकर स्थित रहिए। महामती होऊन गूढस्थितः महामती, गूढस्तिष्ठ महामती। पुढे ऊर्ध्वबाहुर विरौमेश न च किंचित शृणोति तत् असंकल्पः परम श्रेयः स किम अंतर न भाव्यते। मैं ऊपर हाथ उठाकर बार बार ऊंचे स्वर से चिल्लाकर यह कह रहा हूं, लेकिन कोई उसे सुनता नहीं कि संकल्प त्याग ही परम श्रेय का संपादक है। उसकी भावना तुम लोग अपने हृदय में क्यों नहीं करते? इथे आचार्य सुद्धा उद्विग्न होऊन सांगतायत गोष्ट। काय सांगतायत? मैं ऊपर हाथ उठाकर बार बार ऊंचे स्वर में चिल्लाकर यह कह रहा हूं, लेकिन कोई उसे सुनता नहीं कि संकल्प त्याग ही परम श्रेय का संपादक है। संकल्पाचा त्याग करणे हेच परमश्रेय संपादक आहे। उसकी भावना तुम लोग अपने हृदय में क्यों नहीं करते? असा प्रश्न विचारतात कोण?
वशिष्ठ आपल्या शिष्यांना सांगत असतील तर त्यांना ते वारंवार ओरडून सांगतायत की हे तुम्ही सर्व संकल्प संन्यासी हे योगीचं लक्षण भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे 6व्या अध्यायात. बरोबर. योगी हा कसा असला पाहिजे? सर्व संकल्प संन्यासी. तर या संकल्पाचा त्याग म्हणजे काय हे यांनी इथे उदाहरणानं किंवा परत परत वेगवेगळ्या म्हणजे माशाचं उदाहरण दिलं किंवा इतर कशा पद्धतीने संसारापासून अलग व्हावं, वैराग्य कसं प्राप्त करावं याविषयीचं त्यांनी वर्णन करून इथे सांगितलं. आणि सर्वात शेवटी त्यांनी काय सांगितलं की तुम्ही का ऐकत नाही माझं? उद्विग्न होऊन हे स्वर काढलेले आहेत. किल तृष्णीम स्थितेनैव तत्पदम प्राप्यते परम परम यत्र साम्राज्यम अपि राम तृणायते. हे राम, यह श्रुतियों से उक्त और लोक में भी प्रसिद्ध है कि संपूर्ण इंद्रियों और मन के व्यापारों को छोड़कर केवल चुपचाप बैठा हुआ ही पुरुष उस परम पद को प्राप्त करता है जिस भूमानंद रूप परम पद में हिरण्य गर्भ तक का भी साम्राज्य तृण की तरह तुच्छ बन जाता है. आता आता ह्याचं भालवण करत आहे. कशाची? तर जे तुम्हाला हे संकल्प त्याग केल्यामुळे तुम्हाला जे पद प्राप्त होणार आहे ते किती उच्च दर्जाचं आहे हे सांगण्यासाठी त्यांनी काय सांगितलं की हे जे पद आहे ते तुम्हाला प्राप्त होईल आणि तिथे तुम्हाला असं दिसेल की हिरण्यगर्भ सुद्धा हिरण्यगर्भाचं साम्राज्य हे सुद्धा एका तृण म्हणजे आपलं गवताप्रमाणे तुच्छ म्हणजे एवढं छोटस असलेलं तुम्हाला दिसेल. एवढं काय आहे हे जे पद आहे हे एवढं मोठं आहे अशा पद्धतीत त्यानं त्याचं वर्णन केलं परमपदाचं. तेव्हा हे इंद्रिय आणि मनाचे जे व्यापार आहेत त्यांना तुम्ही सोडा आणि केवळ काय करा तर लाकडाप्रमाणे काष्ठवत काय करा गपचूप बसून संकल्पाचा त्याग करा. हे केल्यानंतर जे परमपद प्राप्त होईल ते फार श्रेष्ठ असेल असं त्यांनी सांगितलं. गम्य देशैक निष्ठस्य यथा पंथस्य पादयोः स्पंदो विगत संकल्पस तथा स्पंदः स्वकर्मसु. अपने गंतव्य स्थान आदि और जाने के लिए अविच्छिन्न चित्तवृत्ति धारा से युक्त पथिक के पैर में जैसे बिना संकल्प के ही स्पंदन प्रतिक्षण होते रहते हैं, यानी उस पथिक के पैर अपने अभिष्ट स्थान की ओर जाने के लिए बेरोकटोक उठते ही जाते हैं, वैसे ही योगी के भी पूर्व जन्म में किए गए अभ्यास रूपी अदृष्ट के वश से ही अनिषिद्ध अपने कर्मों में स्पंदन होता रहेगा. यामध्ये त्यांनी सांगितल्या ज्या भूमिका त्यानुसार आपल्याला जेव्हा यथोचित म्हणजे काय तर आपल्या जाती आयु आणि भोग याच्यानुसार जे भोग प्राप्त होणार आहेत ते जर आदल्या जन्मीच्या योगिक कर्मामुळे प्राप्त होणार असतील तर त्याचे पाय आपोआपच मुक्तीकडे वळतात. आपण असं ठरवून म्हणत नाही की आता उजवा पाय पुढे जाऊ दे, आता डावा पाय पुढे पडू दे, असं मनात प्रत्येक वेळी काय संकल्प करतो का? नाही. आपण एकदा ठरवलं की घराकडे जायचं आहे की ऑटोमॅटिक आपले पाय काम करतात आणि आपण घरापर्यंत पोहोचतो. प्रत्येक पायाला प्रत्येक वेळी आपल्याला आज्ञा द्यावी लागत नाही. तशाच प्रकारे पूर्वजन्माचं जे अदृष्ट आहे अभ्यासरूपी अदृष्ट म्हणजे पूर्वजन्मीचं अभ्यासरूपी कर्म हे योग्याला काय करतं गंतव्य स्थानापर्यंत जायला मदत करतं म्हणजेच या पदापर्यंत जाण्यासाठी मदत करतं.
बहुना अत्र किम उक्तेन संक्षेपादिदमुच्यते संकल्पनम परो बंधस तद अभावो विमुक्तता। हे श्री राम जी, इस विषय में अधिक कहने की क्या आवश्यकता है। संक्षेप में मैं इतना ही कहना चाहता हूं कि संकल्प ही सबसे बढ़कर बंधन है और उसका न रहना ही मोक्ष है। संकल्पनम परो बंध तद अभावो विमुक्तता। संकल्प हेच बंधन आहे आणि त्यापासून मुक्तता हे काय आहे, मोक्ष आहे। सर्वम एवजम शांतम अनंतम ध्रुवम अव्ययम पश्यन् भूतार्थ चिद्रूपम शांतम शांतम अस्व यथा सुखम। इस तरह संपूर्ण संसार को अज, शांत, अनंत, ध्रुव, अव्यय तथा नित्य सिद्ध परमार्थ चिद्रूप देखते हुए आप शांत होकर सुखपूर्वक स्थित रहिए। सर्व संसारला कसं अनंत, ध्रुव, अव्यय तथा नित्यसिद्ध परमार्थ चिद्रूप अशा पद्धतीत बघायला शिका आणि शांत होकर सुखपूर्वक स्थित रहिये। म्हणजेच मनामध्ये कुठली इतर वृत्ती आणू नका, स्वतः ब्रह्मरूप आहोत याची अनुभूती घ्या। अवेदनम विदुर योगम शांत शांतम आसीनम अक्षयम योगस्थः गुरुकर्माणि निर्वासनो अथ मा कुरु। अहम और मम इस अध्यस्त संपूर्ण भेदों के विस्मरण को ही ब्रह्मज्ञानी लोग जीव ब्रह्म ऐक्यरूप योग कहते हैं और वह योग शांत, अक्षय और सुदृढ़ रूप से स्थित है। हे राम जी, आप इस योग में स्थित होकर सब कार्य करते रहिए। यदि आप समाधि में तत्पर हो चुके हैं तो फिर आप कर्म मत कीजिए। आता यहाँ अहम आणि मम या गोष्टी कशामुळे आहेत, तर संसाराची उत्पत्ती करणाऱ्या या दोन गोष्टी आहेत की हे माझं आहे, हे मी करत आहे, अशा पद्धतीत आपण सतत म्हणत राहिलो तर याचं संसाराचीच उत्पत्ती होत राहील। परंतु जर तुम्ही योगामध्ये स्थित व्हायला इच्छुक आहात तर तुम्ही काय केलं पाहिजे, तर याचं विस्मरण केलं पाहिजे आणि यालाच ब्रह्मज्ञानी लोक काय म्हणत आहेत, तर जीव ब्रह्मैक्य रूप योग यालाच म्हटलेला आहे। और वह योग कसा आहे, हा जो योग आहे तर त्यानं काय होईल, शांत, अक्षय, कधीही क्षरण ज्याचं होत नाही असं आणि सुदृढ रूप अशा पद्धतीत हा स्थित आहे आणि याच्यावर तुम्ही स्वार व्हायचा आहे। भगवद्गीतेनुसार योगारूढ म्हणजे काय, तर ही अवस्था सतत ठेवायची आहे। हे श्री राम जी, आप इस योग में स्थित होकर सब कार्य करते हैं। हे श्री राम जी, तुम्ही या योगामध्ये आधी स्थित होता आणि मग सगळी कार्य करता। आता संकल्प विहीन कार्य होणे हे आवश्यक आहे। म्हणजे कसलं कार्य करायचं, याच्याविषयीचं जे गरज आहे ते करायचं। याचं उत्तर मी कुठेतरी ऐकलेलं आहे। ज्याची गरज आहे ते करायचं आणि याचं संकल्प विहीन याचा अर्थ बरेच जण काय घेतात, तर कुठलीही गोष्ट पाहिजे आहे म्हणून त्या अनुषंगाने काम करू नका, मग मनुष्य कुठलं कामच करणार नाही। म्हणून भगवद्गीतेमध्ये व्यवस्थित आणि परत सांगितलं की फळाची अपेक्षा न करता केलेलं कार्य निष्काम कर्म अशा पद्धतीत त्यांनी इथे पण सांगितलं की या योगामध्ये तुम्ही स्थित व्हा आणि सर्व कार्य करा। यदि आप समाधि में तत्पर हो चुके हैं, जर तुम्ही समाधीमध्ये तत्पर झालात तो फिर आप कर्म मत कीजिए।
जर तुम्ही समाधी प्राप्त करत आहात तर मात्र कर्म करण्याची आवश्यकता नाही. परंतु जी कर्म तुम्ही करणार आहात ती मात्र करताना आधी योगामध्ये प्रतिष्ठित व्हा आणि मगच कर्म करा. आलं लक्षात? आवेदनम विदुर्योगम चित्तम अक्षयम कृतिमम चित्तक्षयम कृत्रिमम अत्यंतम तन्मयो भूत्वा तथा तिष्ठ यथा असि भो. हे श्रीरामजी, भो म्हणजे त्याला सांगतायत, हे श्रीरामजी, विषयों के विस्मरण को ही वास्तविक विषयों के विस्मरण को ही स्वाभाविक चित्त का क्षय तथा जीव ब्रह्मैक्य रूप योग कहते हैं. इसीलिए आप अत्यंत उसमें तन्मय होकर जैसे है वैसे ही स्थित रहिए. या योगामध्ये तल्लीन होऊन जा आणि सदा प्रतिष्ठित राहा योगामध्ये. हे सांगण्यासाठी त्यांनी परत इथे सांगितलं की विषयों के विस्मरण को ही स्वाभाविक चित्त का क्षय, आणि त्यालाच योग म्हटलेला आहे. विषयांचे विस्मरण पहिल्यांदा काय सांगितलं तर संपूर्ण अहम आणि मम याला विसरणे, याला योग म्हटलेला आहे. दुसऱ्यांदा इथे काय सांगितलं तर विषयांचे विस्मरण, स्वाभाविक चित्त का क्षय, हे योगाचं लक्षण सांगितलं. याच्यामध्ये तुम्ही स्थित व्हा. शिवम सर्वगतम शांतम बोधात्मकम अजम शुभम तद एक भावनम राम सर्वत्याग इति स्मृतः भावयत अश्वदन्तः स्वम कार्यम कर्म समाचार. हे श्रीरामजी, जो शिव सर्वगत शांत ज्ञानात्मक अज और कल्याण रूप ब्रह्म के साथ जो एकत्व की भावना है, यानी यह संपूर्ण दृश्य ब्रह्म रूप है, यह जो परिपूर्ण भावना है वही सर्व त्याग कहा गया है. सर्व संसाराचा त्याग केल्यानंतर ही शिवस्वरूप अवस्था ज्याला प्राप्त झालेली आहे ती कशी आहे? सर्वगत शांत ज्ञानात्मक कल्याण रूप ब्रह्म अवस्था, हे सगळं एकच आहे. आणि ही जी सर्व पदार्थांमध्ये एकत्व बघण्याची जी भावना आहे वही सर्व त्याग कहा गया है, म्हणजे संसाराचा त्याग. हे राघव, आप निरंतर अपने हृदय के अंदर उसकी भावना करते हुए अपना कर्तव्य कर्म करते चलिए. हे महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही योगामध्ये स्थित होता म्हणजे काय होता हे समजवण्यासाठी त्यांनी ही उदाहरण दिलं. काय सांगितलं तर शिवस्वरूपाची जी मी व्याख्या तुम्हाला सांगितली ती आठवा. त्यानंतर सर्व ब्रह्म कसं आहे किंवा शिव स्वरूप हे कसं आहे? सर्वगत शांत ज्ञानात्मक कल्याणरूप ब्रह्म, हे याच्या सहित म्हणजे एकत्वाची भावना करा आणि ती भावना ठेवून तुम्ही जे कर्म करता आहात ते करा. अशा पद्धतीनं कर्तव्य कर्म केली पाहिजेत. याचं काय केलं? स्पष्टीकरण दिलं की योगामध्ये स्थित राहून कर्म करा म्हणतात. भगवद्गीतेमध्ये पण सांगितलं. म्हणजे काय तर अशा पद्धतीत तुम्ही स्थित झालं पाहिजे. अहम ममेति संविदन न दुःखतो विमुच्यते असंविदन विमुच्यते यदीप्सितम समाचार. हे श्री रामचंद्र जी, अहम मम यह भावना कर रहा पुरुष दुख से छुटकारा नहीं पाता, तथा अहम मम यह भावना कर रहा पुरुष भावना न कर रहा पुरुष मुक्त हो जाता है. अब आपको जो इच्छा लगे वही कीजिए. जो मनुष्य मला माझे असं विचार करत नाही तोच फक्त काय मुक्ती मिळवू शकतो. परंतु जो यामध्ये अडकला तो मात्र संसार रूपी चक्रामध्ये सतत भ्रमण करत राहील. त्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटतं
ते तुम्ही करा, असं सांगून त्यांनी हा अध्याय संपवला. इत्यार्षे श्री वासिष्ठ महारामायणे वाल्मिकीये मोक्षोपाये निर्वाण प्रकरणे परमार्थ स्वरूप वर्णनम नाम षड्विंशति अधिक शततमः सर्गः. या अध्यायाचं नाव पण दिलंय बघा, काय आहे? परमार्थ स्वरूप वर्णनम नाम. परमार्थ स्वरूप वर्णन असं या सर्गाचं नाव आहे आणि हा 126वा सर्ग आहे निर्वाण प्रकरणातील. ठीक आहे, हा सर्ग आपला इथे समाप्त झालेला आहे. याच्यामध्ये आलेल्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित सांगता आल्या पाहिजेत. एकदा 7ही भूमिकांची नावं सांगा मॅडम. सर माझ्याकडे 6व्या भूमिकेचं नाव नाहीये, मी बाकी सांगते सगळं. ओके. भूमिका शुभेच्छा, दुसरी विचार किंवा विचार, तिसरी असंग, तिसरी असंग. बरोबर, असंगाचे परत 2 प्रकार. श्रेष्ठ आणि सामान्य आणि श्रेष्ठ. पुढे संतोष. चौथी का? त्यानंतर सुषुप्त. सुषुप्त 5वी. आणि त्यानंतर 6वीचं नाव काहीतरी कुर्यगा काहीतरी म्हटलं तुम्ही, मला ते व्यवस्थित नाही कळलं. किंचित श्रेष्ठावा श्लोक तुर्या नाम तुर्या. भूमिका. अच्छा. आणि 65व्या श्लोकामध्ये आलेला आहे. 65वा श्लोक. विदेह मुक्तता. आणि शेवटची विदेह मुक्तता वैर तुक्ता सप्तमी योग भूमिका. हे 70व्या श्लोकामध्ये आलेलं आहे. 7वी भूमिका ही विदेह मुक्तता. ठीक आहे, या पद्धतीनं आपल्याला या 7 भूमिका लिहिता आल्या पाहिजे. त्यानंतर मदोन्मत्त हत्ती याचं वर्णन केलं पाहिजे. बरोबर, ते करता आलं पाहिजे. कारण हा प्रश्न, ह्या दोघातला एक प्रश्न हमखास येणार. हमखास म्हणजे हमखास. लिहूनच ठेवा हे 2 सप्तयोग भूमिका किंवा मदोन्मत्त हत्ती. मदोन्मत्त हत्ती जनरली 4 मार्काला येतो. सप्तयोग भूमिका मोठा येतो प्रश्न. त्यानंतर पहिला जो 2 हे सांगितलेत प्रकार माणसाचेच, काय प्रवृत्तिश्च निवृत्तिश्च, याच्यावर सुद्धा प्रश्न येतो. ठीक आहे, तोही आपल्याला वर्णन करता आला पाहिजे. आणि सर्वात शेवटी जे आता मी वर्णन केलं की संकल्पाचा त्याग आणि योगात अधिष्ठित होऊन कर्म करणे, या गोष्टीवर सुद्धा काहीतरी प्रश्न आपण टाकू शकतो. आत्ता माझ्या डोक्यात येत नाहीये, परंतु कोणतरी ह्याच्यावर प्रश्न विचारू शकतो. योगयुक्त होऊन कर्म करणे कसं वर्णन केलेलं आहे निर्वाण प्रकरणामध्ये, हे सविस्तर वर्णन करा, असा प्रश्न विचारता येईल याच्यावर. ठीक आहे, एवढे प्रश्न हमखास या अध्यायावर येतात सर्गावर. यानंतर आपण पुढचा सर्ग घेऊ, पुढच्या आठवड्यात घेऊ. चालेल, कारण आज बऱ्यापैकी उपस्थिती पण ह्याची पण नाही आहेत. कोण 2 जण नेहमी असतात, पण ते आज उपस्थित नाही आहेत. पुडके आणि हे ठोसर सर दोघेही नाही आहेत. ठीक आहे मॅडम, हरिओम. हो सर, थँक्यू. हरिओम सर. पुढचा क्लास आहे 9 वाजता. बरं ठीक आहे.